मराठा आरक्षणावरती अपेक्षेप्रमाणे तीव्र प्रतिक्रिया आता उमटत आहेत. ते उमटणारच होत्या, कारण की ज्या पद्धतीनं ह्या विषयाला गेल्या 10 वर्षापासून हवा दिल्या गेली होती, हा फक्त महाराष्ट्रापुरता मुद्दा नाही आहे. आज मराठा आरक्षणाचा विषय चर्चेला आलेला आहे. पटेल आरक्षण असो, गुज्जर आरक्षण असो, रेड्डी समाजाचा असो किंवा खाली लिंगायत असो, सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्याच्या आधी पण आपण एकदा चर्चा केली होती की शेतीविषयक ज्या जाती आहेत त्यांच्या आरक्षणाचा विषय प्रामुख्याने समोर येतो आहे. ह्याच्या मागची थोडीशी कारणं समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आरक्षणाच्या बाबतीतले 2 गैरसमज जे आहेत ते मी तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. तुम्ही तुमच्याशी संबंधित कुठल्याही ज्याला कायदा कळतो किंवा ज्याला घटनेचा अभ्यास आहे त्या माणसाला विचारून पहा. आरक्षण हे कुणालाही वैयक्तिक पातळीवरती देण्यासाठी म्हणून केलेलं नाही. 2 व्यक्तींमध्ये नेहमी तुलना करत असताना मी इतके मोठे गुण घेतले, चांगले मला मार्क्स आहेत आणि त्या तुलनेमध्ये तो राखीव जागेतला मुलगा आहे आणि त्याला कमी आहे तरी त्याला प्रवेश मिळाला, ही तुलना करता येत नाही. आरक्षण हे प्रातिनिधिक रिप्रेझेंटेटिव्ह स्वरूपातलं आहे. त्या जातीतला तू आहेस, तू त्या जातीचं प्रतिनिधित्व करतो म्हणून तुला हे आरक्षण दिलेलं आहे. याचा वापर करून घेऊन तू तुझ्या जातीचा उद्धार कर. तो करतो की नाही हा वाद नंतरचा. त्यामुळे जे कोणी नेहमी हा वाद घालतात, आमच्यापेक्षा कमी गुणवत्ता असलेल्या मुलीला समोर जागा भेटली आणि त्या आम्हाला भेटली नाही, तर आरक्षण यासाठी मुळात नाहीच आहे. त्याच्यामुळं हा वाद तुम्ही किती करत बसला तरी त्याला कायद्याच्या दृष्टीनं अर्थ नाही आहे. बाकी ज्यांना वेळ घालवायचा त्यांनी वेळ घालवावा. आणि दुसरा मुद्दा असतो की आर्थिक परिस्थिती. मराठा समाजाची परिस्थिती कशी बिकट आहे त्याचे चित्र असंख्य पद्धतीनं तुम्हाला लेख सापडतील, चर्चा सापडतील. आरक्षण हे आर्थिक परिस्थिती वाईट असण्यासाठी केलेली सोय नाही. राखीव जागाचा जो मुद्दा आहे आरक्षणाचा, SC आणि ST, NT, DNT, OBC अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यावरती जाणीवपूर्वक जो अन्याय केला गेला, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा नाकारल्या गेली, त्याचं काहीतरी भरपाई करायची म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात त्या समाजाला आरक्षण देणे हा मूळ मुद्दा आहे. आर्थिक मुद्दा यासाठी नाही आहे की आर्थिक असं कोणाचे एक जमात अशी आर्थिकदृष्ट्या मागास अशी दाखवून देता येत नाही. कारण की आर्थिक तुम्ही संपन्नता, राखीव जागेतला सुद्धा एखादा माणूस आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ शकतो आणि होऊ शकल्याच्या नंतरसुद्धा त्याला सामाजिक प्रतिष्ठा भेटतेच असं नाही. ह्याच्या नेमकं उलट उच्चवर्णीय असलेला एखादा जो अतिशय कमी वाईट आर्थिक परिस्थितीमध्ये असला तरीही त्याला तो त्या जातीत जन्मलेला आहे म्हणून सामाजिक प्रतिष्ठा उपलब्ध असते. मी हा जो बिल्ला लावतो आणि बरेच जण मला विचारतात ते आमचे नेते शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्याच मंचावरती असं उदाहरण सांगितलं होतं की त्यांच्या बाजूला भाऊसाहेब बोरावके माळी समाजाचे ते होते आणि ते अतिशय उच्च चांगल्या मोठ्या कुटुंबातून आलेले होते. नगर जिल्ह्यामध्ये बोरावके कुटुंब फार अतिशय प्रसिद्ध आहे. शरद जोशींनी असं उदाहरण सांगितलं की जेव्हा मी आणि माझ्यासारखे बरेच ब्राह्मणातले मुलं माधुकरी मागून जेवत होते आणि शिकत होते, त्या काळामध्ये माळ्यांची पोरं बुलेट उडवत होते. आणि तरीही मी असं म्हणतो की जे सांस्कृतिक वातावरण, जी सामाजिक प्रतिष्ठा मला भेटली, माझ्या कुटुंबाला भेटली, इतर दरिद्री ब्राह्मणांना भेटली, ती श्रीमंत माळ्यांना पण भेटलेली नव्हती. त्याच्यामुळं त्यांना मिळणारं आरक्षण किंवा अशा कुठल्या वर्गाला मिळणारा आरक्षणाचा जो मूळ उद्देश आहे की त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे. त्याच्यामुळे सगळ्यात सुरुवातीला ह्याच्यावरती वाद करताना आणि माझ्या व्हिडिओवरती खाली कॉमेंट करणाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की वैयक्तिक पातळीवरची उदाहरणं देऊ नयेत आणि आर्थिक निकष सांगू नयेत. हे माझं मत नाही आहे, घटनेमध्येच नोंदवलेलं आहे. दुसरी गोष्ट, आता मराठा आरक्षणाचा जो विषय चर्चेला येतो आहे त्याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट आपण विसरून जात आहोत. असं आपण समजूयात की मराठा समाजाला आरक्षण आता सर्वोच्च न्यायालयानं नाकारलं म्हणून संतापवरती येतो असं समजा की ते कायम आहे. मराठा समाज असो किंवा कोणी असो, मुळातच सरकारी नोकऱ्या किती, हा सगळा आरक्षणाचा डोलारा कशावर आहे माहिती आहे का, की सरकारी नोकरी मिळणे. अन्यथा इतर क्षेत्रामध्ये कोणालाच आरक्षणाचं काही पडलेलं नाही. आता शिक्षणात सुद्धा विषय संपून गेलेला आहे. गावोगाव शिक्षण पोहोचलेलं आहे. एक वैद्यकीय शिक्षण जर सोडलं तर कुठलंच शिक्षण आता असं शिल्लक नाही आहे की जे आम्हाला मिळणार नाही. इतक्या अगदी इंजिनिअरिंगच्या तर जागा अर्ध्याच्या वरती जागा रिकाम्या आहेत. तुम्ही कुठलाही विषय घ्या, फक्त अतिशय महत्त्वाचे काही असे मोजके महाविद्यालय आणि वैद्यकीय शिक्षण हे 2चा जर अपवाद सोडला तर कुठलंही शिक्षण कुठल्याही विद्यार्थ्याला मिळणार नाही असं नाहीच आहे. जर त्याला आर्थिक अडथळा आला तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आर्थिकदृष्ट्या आपल्याला राबवता येऊ शकतात किंवा EBC सारखी स्कीम तर आहेच आहे. त्याच्यामुळं आता इथून पुढं शिक्षणाला अडथळा आहे असं शक्यच नाही.
फक्त सरकारी नोकरीसाठी हा मुद्दा येऊन थांबतो आणि सरकारी नोकरदारांची संख्या अतिशय मोजकी आहे. सरकारी नोकरदारांच्या संख्येमध्ये वाढ झालेली नाही. स्वातंत्र्याच्या नंतर ह्याच्यावरती आपण स्पेशल आता व्हिडिओ केलेला होता की फक्त 2.5-3% इतकेच लोकांना आजही सरकारी नोकरी भेटते आहे. त्या म्हणजे आमच्या शेतकरी संघटनेच्या भाषेत सांगायचं तर मुळात एकूण भाकरीच नितकोर शिल्लक आहे, ज्याच्यामध्ये कोणाचीच भूक भागत नाही. त्यासाठी भांडणं चालू आहे. एका भाकरीची भूक असताना नितकोर, चतकोर पण नाही, चतकोरच्या अर्धी नितकोर किंवा कोरभरच म्हणतात आमच्याकडं ग्रामीण भागामध्ये, तेवढीच भाकरी शिल्लक आहे. त्याच्यासाठी मारामाऱ्या चालू आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की ह्यानं तुमचा भाकरीचा प्रश्न सुटणार नाही. आणि ज्याच्यावरती मला प्रामुख्यानं आज चर्चा करायची आहे, सगळे तुमची दिशाभूल करतील. मराठा समाजातल्या तरुणांना माझं कळकळीनं सांगणं आहे की आरक्षणाची हाव बाळगण्यापेक्षा शेतमालाचा भाव हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठल्याही परिस्थितीत कितीही आरक्षणाचे आपण नियम केले तरी फक्त मोजक्याच मराठा तरुणांना त्याचा फायदा होऊ शकतो. अगदी मुठभरच. एकूण समाजामध्येच एकूण नोकऱ्यांची संख्या 2-3% इतकी मर्यादित असेल तर मराठा समाजाचे तेच हाल होणार आहेत की एकूण मराठा समाजापैकी 2-3%च फक्त फायदा त्याच्यामध्ये होऊ शकतो, बाकीच्यांचा होऊ शकत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाची हाव बाळगण्यापेक्षा शेतमालाचा भाव हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आणि सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. याचा विचार करायला कोणी तयार नाही की जेव्हा आरक्षणासाठी 57 मोठे मोर्चे निघाले, तितक्या संख्येनं जर शेतमालाच्या संदर्भामध्ये मोर्चे निघाले असते तर आत्ता जो निर्णय घेतला गेला याच केंद्र सरकारने डाळीची आयात करण्याचा आणि डाळीचे भाव पडले 6,700-800च्या पुढे गेलेली डाळ धाडकन कोसळली आणि तुम्ही तथाकथित MSP म्हणता तिच्यापेक्षा खाली जायची आता वेळ आलेली आहे. जर हे रोखून धरलं असतं, राजकीय इच्छाशक्ती असो किंवा प्रत्यक्ष आंदोलनाची ताकद असो किंवा कांद्याला निर्यात बंदी लावल्यामुळं कांद्याचे भाव कोसळले होते, हे दोन्हीही विषय मराठा समाजाशी निगडीत आहेत. सगळ्यात जास्त शेती करणारा समाज हा मराठा समाज आहे. आज तुम्ही वेगळा भाव आणून देऊ नका. मी तिची पण एक गल्लत दूर करतो की आमच्याकडं जे नाही ते मागायचं असं हा मुद्दाच नाही आहे. आम्हाला नैसर्गिकरित्या खुल्या बाजारपेठेमध्ये जो भाव भेटतो आहे त्याच्यापासून तुमचे जे अडथळे आहेत तेवढे फक्त दूर करा. आम्हाला या बाजारपेठेमध्ये भाव भेटतो आहे किंवा ह्या नाही भेटल्या तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव भेटतो आहे. याच्यासाठी मराठा तरुणांनी सगळ्यात जास्त डोकं लावलं पाहिजे, शक्ती लावली पाहिजे, तर समप्रमाणामध्ये जे सगळे मराठा तरुण शेती करतात त्या सगळ्यांपर्यंत त्याचा फायदा पोहोचू शकेल. पण आरक्षणामुळे फक्त मुठभरांचाच फायदा होऊ शकतो. ज्या काकासाहेब शिंदेनी गोदावरीला कायगाव टोक्याला पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली या प्रश्नावरती आणि त्याला शहीद झाला असं म्हणतात, त्याचं क्वालिफिकेशन काय होतं? 10वी-12वी पास नापास. 10वी-12वी पास नापास असलेल्याला मुळात नोकरी कुठली भेटणार हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं हे भडक सगळं वातावरण गेल्या 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्रात सगळीकडेच आहे, पण आता महाराष्ट्रापुरता विषय मी बोलतो आहे आणि नेमकं शेती करणाऱ्या जातीच्या बाबतीतच आहे. म्हणजे ज्या पोराला खायला देता येत नाही त्या पोराला खुळखुळा वाजून त्याचं समाधान करायचं, कारण की त्याचं लक्ष विचलित झालं पाहिजे. तुम्हाला शेतमालाला भाव देता येत नाही म्हणण्याच्यापेक्षा तुम्हाला शेतमालाचं शोषण करायचं आहे. म्हणून जाणीवपूर्वक इंग्रजांपासून आणि नंतर अगदी राजवाड्यापासून सुद्धा आम्ही शेतकरी चळवळीमध्ये तळमळीनं अशी मांडणी करत आलेलो होतो की ज्याच्या हातामध्ये बैल लागला त्यानं नांगरट केली आणि ज्याच्या हातामध्ये घोडा आला त्यांनी त्या नांगरट केलेल्या शेतकऱ्याच्या शेतातलं धान्य लुटून नेलं, म्हणजे संपत्ती लुटून नेली. एका दाण्याचे 1000 दाणे होण्याची किमया फक्त शेती आणि शेतीमध्येच आहे. संपत्तीचं निर्माण जगात कुठेही होत नाही शेतीशिवाय. आणि ह्या शेतीचं शोषण ज्यांनी केलं, शेतीची लूट ज्यांनी केली, त्या सगळ्यांनी यांना वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अडकून ठेवलं पुराण काळामध्ये सुद्धा. आणि आता सुद्धा आरक्षणाचं गाजर सगळ्या मराठा समाजाच्या पोरांच्या समोर दिलं आणि त्यांची बुद्धी नासवून टाकली, कुजवून टाकली. ते विचारही करायला तयार नाहीत की ह्याच काळामध्ये आपलं शेतीमालाचं शोषण किती झालेलं आहे. आत्ता जे कृषी आंदोलन चालू आहे, MSPसाठी आंदोलन चालू आहे आणि त्याचवेळी सरकारची खरेदी जेव्हा सुरू झाली, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले, हीच जर व्यवस्था आपल्याकडे आली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ पैसे येऊ लागले ह्याचे, तर याचा सगळ्यात जास्त फायदा मराठा समाजातील शेती करणाऱ्या तरुण मुलांना होणार आहे.
कारण पारंपरिकरित्या जो बाप शेती करतो आहे त्याच्याशिवाय आता आपल्या शेतमालाचं मार्केटिंग, आपल्या शेतमालाचं वर्गवारी, आपल्या शेतमालाचं पॅकिंग, आपल्या शेतमालावरती प्रक्रिया ही सगळी करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे, बुद्धी तुमच्यामध्ये आहे, प्रतिभा तुमच्यामध्ये आहे. मी तुम्हाला वेगळा व्यवसाय करायला सांगत नाही आहे किंवा तुम्हाला वेगळं पिकही घ्यायला सांगत नाही आहे. म्हणजे ज्याच्या शेतामध्ये सोयाबीन होतं आणि त्या सोयाबीनला भाव भेटत नाही म्हणून तुम्ही सांगता की तू लिची घे, तू द्राक्ष घे, तू बाकी काय घे, असं मी काहीच सांगत नाही आहे. आत्ता सध्या तुमच्या शेतामध्ये जे पीक होतं आहे त्या पिकाचा भाव मिळण्यामध्ये जो अडथळा आहे, नवीन भाव मागा असा पण मुद्दा नाही आहे. जो तुम्हाला भाव मिळू शकतो, म्हणून डाळीचं उदाहरण सांगतो. डाळीची आयात झाली आणि तुमच्याकडच्या डाळीचे भाव पडले. आज मराठा समाजाच्या तरुणांनी शांतपणे हा विचार करायची गरज आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आज लागलेला आहे, त्याच्यावरती परत पिटिशन तयार होईल, त्यावर चर्चा होत राहील. अजून काही वर्ष हा मुद्दा प्रलंबित राहील. देशभरामध्ये असे प्रश्न तयार होतील. आज मराठा आरक्षणाचा विषय आला, उद्या ओबीसी आरक्षणाचा पण विषय येणार आहे. कारण की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते आरक्षण नाही आहे. फक्त SC आणि ST दोनांचीच लोकसंख्या मोजल्या गेलेली आहे. त्यामुळे त्यांना जे आरक्षण दिलं गेलेलं आहे ते कायमस्वरूपी सर्वोच्च न्यायालयात टिकू शकतं. मंडल आयोगानं जे जामल गुट्टा ज्याला म्हणतो आपण, जांगड गुत्ता विदर्भाच्या भाषेमध्ये, तसा तयार करून ओबीसीना दिलेलं आरक्षण आहे ते पण वादाच्या भोवऱ्यामध्ये कायदेशीरदृष्ट्या सापडू शकतं. कारण की प्रत्यक्ष ओबीसीची लोकसंख्या किती आहे याचीच नोंदणी झालेली नाही आहे. त्याच्यामुळे आरक्षण हा विषय नवीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये पूर्णपणे बाजूला ठेवा. गैरलागू आहे, मिळो नाही तर न मिळो. माझा आरक्षणाला विरोध आहे म्हणून मी बोलत नाही आहे. मला माहिती आहे आता ह्याच्यानंतर कॉमेंटमध्ये काय शिव्या कशा पद्धतीनं सुरू होणार आहेत ते. पण ह्याचा फायदा जरी मिळालं तरी थोड्याच लोकांना मिळणार आहे. एरवी ते काहीच नाही. शेळीचं शेपूट आरक्षण म्हणजे ते न माशा सारायला कामाला येणार आहे, न ते लाच झाकायला कामाला येणार आहे. मराठा, आपण त्याच्यापुरतं बोलूयात, मराठा समाजातल्या तरुणांना आरक्षणाची हाव धरण्याच्यापेक्षा शेतमालाचा भावच कामी येणार आहे, तरच त्याच्यातून त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे. त्यांनी कृपया शेतमालाच्या भावाकडे लक्ष द्यावं, हीच माझी तळमळीची विनंती.